नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मित्रांनो आता अंजलीला एक छान अशी गोंडस मुलगी होते, परंतु आता या गोंडस मुलगी होण्याअगोदर अंजलीला काय सत्य समजतं। रिया मात्र हॉस्पिटलमध्ये येते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता अंजली आणि रिया जेव्हा एकमेकींच्या समोर येतात तेव्हा आता अंजलीला सत्याचा उलगडा होतो की राकेशने काय केलेलं आहे आणि आपल्याला किती फसवलं। आपण मात्र ज्या अर्णव आणि ईश्वरीवर इतके आरोप करतोय तरी सुद्धा आता अंजलीच्या मनातील जे काही ही सुडाची भावना आहे तर ती काही जायला तयार नसते। आणि मित्रांनो आता राकेशचा अपघात मात्र वल्लरीने केलेला आहे असे आता सिद्ध होणार आहे, कारण आता प्रॉपर्टी मिळवण्याच्या नादामध्ये वल्लरीला एकटीला प्रॉपर्टी हवी असते आणि आता राकेशचा अपघात मात्र वल्लरीने केलेला आहे लवकरच सिद्ध होणार आहे। कारण आता जो काही अपघात घडलेला आहे तर त्या अपघातामध्ये एक असं भयानक सत्य समोर येणार आहे आणि आता जो काही हा एक शुभ नावाचा मित्र आलेला आहे त्यामुळे मात्र आता ह्या नम्रताच्या आणि आकाशच्या नातेमध्ये असं काहीतरी एक वादळ येईल का आणि ते वादळ नक्की काय असेल आणि अंजलीला झालेली ह्या गोंडस मुलीने आता अर्णव ईश्वरीच्या जीवनामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा आता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। हे बघा मित्रांनो आता मात्र अंजली सारखा अर्णव आणि ईश्वरीवर आरोप करत आहे आणि इकडे मात्र आता वल्लरीने फोन करून रियाला सांगितलेलं असतं की आता त्या सर्वेच्या म्हणजे राजेश भोसलेचा अपघात झालेला आहे। आता हे ऐकल्यानंतर रियाला अगोदर खोटं वाटतं। रिया म्हणते की ही बाई खोटं बोलत असेल आणि तो सर्वेशसुद्धा खोटा होता, परंतु किती काही झालं तरी आता आपल्याला अगदी माहिती करून घ्यायला हवे की खरंच त्याचा अपघात झालेला आहे का आणि जर त्याचा अपघात झाला असेल तर आपले चोरून नेलेले दागिने त्याच्याकडून घ्यायला हवे आणि तो आपल्याला सापडू शकतो। म्हणून आता रिया घाईने तेथे येण्याचं ठरवते। आता मात्र इकडे ही अंजली ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांवर आरोप करत असते, कारण ईश्वरीने मुद्दाम आता माझ्या नवऱ्याचा अपघात केलेला आहे, त्यांना मारण्याचा कट रचलेला आहे असे मात्र आता म्हणजे अंजली आरोप करत असते। पण अंजलीला आता हे माहिती नाही की राकेश नक्की कोणत्या चालीचा माणूस आहे आणि त्याच वेळेस तेथे रिया येते। आता रियाला बघून मात्र आता अंजली विचारते की तू कोण आहे, तर रिया म्हणते की तू कोण आहे आणि मी माझ्या त्या म्हणजे मला फसवणाऱ्या आणि माझे दागिने चोरून नेलेल्या त्या नराधमाला मात्र मी सोडणार नाही। त्यावरती अंजली म्हणते की नक्की तुम्ही काय बोलतात, तुम्ही कुणाविषयी बोलतात। तेव्हा आता ही रिया म्हणते की तो राजेश भोसले आहे ना आणि मला भेटला तो सर्वेश नावाने आणि आता तुम्ही त्याची बहीण आहे असं त्याने मला खोटं सांगितलं आणि जेव्हा आम्हाला लग्न करायचं होतं तेव्हा मात्र तो दागिने त्याने घेतले आणि चोरून इकडे निघून आला। अंजली म्हणते की तुम्ही नक्की काय बोलतात, तुम्हाला अगदी बोलण्याचं भान आहे का, तो माझा नवरा आहे आणि तो तुमच्याशी का लग्न करेल। तेव्हा आता जे काही अंजलीच्या गळ्या म्हणजे कानामध्ये आता ते कानातील वगैरे आहे ते बघून मात्र आता रिया म्हणते की हे तर दागिने माझे आहेत। अंजली म्हणते की काय बोलतात, हे दागिने मला माझ्या नवऱ्याने आणलेले आहेत आणि तुम्ही ते दागिने माझे आहेत असं का म्हणतात। आता दोघीमध्ये भांडण जुपतं। रिया म्हणते की हो ते दागिने आहेत ते माझे आहेत। अंजली म्हणते की नाही, आता नक्की तुम्ही कोणाविषयी बोलतात। तेव्हा आता रिया म्हणते की राजेश भोसले त्याने मला फसवलं, सर्वेश नाव त्याने मला सांगितलं आणि तुम्ही त्याची बहीण आहात हे सुद्धा सांगितलं। आता मात्र अंजलीला धक्का बसतो। अंजली म्हणते की नक्की तुम्ही काय बोलतात आणि त्याच वेळेस अंजलीला चक्कर येणार तोच अर्णव ईश्वरी धावतच येतात आणि अंजली खाली पडणार तोच लगेच आता तिला घाईने आता रूममध्ये नेलं जातं आणि तिची आता प्रसूती आहे तर ती प्रसूती होणार असते। तिला आता जे प्रसूतीच्या वेदना आहे तर त्या व्हायला सुरुवात होते, कारण एक जबर शॉक तिला बसलेला असतो। आता अर्णव आणि ईश्वरी आता हॉस्पिटलमध्ये घाईने तिला अगदी ICU रूममध्ये नेलं जाते आणि आता हे रियाला म्हणतात की तू इथे आलीच कशाला। अर्णव म्हणतो की तुम्हाला इथे कोणी सांगितलं इथे येण्यासाठी। त्यावरती आता रिया म्हणते की एका बाईने मला कॉल केला होता आणि आता मात्र अर्णव म्हणतो की कोणत्या बाईने कॉल केला होता
आणि त्याच वेळेस आता समोर वल्लरी असते आणि रिया तिचा नंबर आहे तर तो नंबर अर्णवला दाखवते. आता अर्णव म्हणतो की हा तर मामीचा नंबर आहे आणि मामीचा नंबरवरून मात्र रियाला फोन गेला कसा असेल आणि रियाचा नंबर मात्र मामीकडे आहेच कसा. आता अर्णवच्या डोक्यामध्ये काहीतरी आणखीनच अगदी या मामीविषयी संशय होतो, कारण रिया आणि रियाचं जे सत्य आहे ते फक्त आणि फक्त मला माहिती होतं आणि दादाला, परंतु हे सत्य रिया आणि राकेशांचे संबंध होते मामीला कसे समजले. मामीने मात्र आता ह्या रियाला इथे बोलावून का घेतले, म्हणून अर्णवला आता मामीबद्दल संशय येतो. आता रिया आणि अंजली या दोघींची अगोदर झोपलेले असते आणि त्याच वेळेस तिला चक्कर आलेली असते. अंजलीची आता अगदी डॉक्टर डिलिव्हरी करत असतात. अंजलीला आता अगदी सुखरूप या सगळ्यातून वाचवण्यासाठी ईश्वरी गणपती बाप्पांना हात जोडते आणि म्हणते की गणपती बाप्पा काही कर, परंतु अंजलीताईंचं बाळ आणि अंजलीताई सुखरूप असून दे, त्यांना या संकटातून वाचव, लवकरात लवकर अगदी एक छान असे गुड न्यूज मिळवून दे. आता मात्र इकडे राकेशवर उपचार सुरू आहेत आणि आता वल्लरीला खूप असा आनंद होत असतो, कारण रिया तिथे आलेली आहे. परंतु अर्णव आता नक्की काय विचार करत असेल, तो रियाला काय विचारत असेल आणि रिया आणि त्याची ओळख काय, आणि जर ह्या रियाने आपलं नाव सांगितलं म्हणून तिला आता आणखीनच भीती वाटत असते. आता अर्णव म्हणतो की मामीला आत्ता तर विचारायला हवे, परंतु आता अंजली अगोदर मात्र सुखरूप तिची डिलिव्हरी व्हायला हवी. आता म्हणून अर्णव आणि ईश्वरी देवाला हात जोडतात आणि रियाला म्हणते की तू इथून जा. तेव्हा रिया म्हणते की नाही, त्या सर्वेशला धडा शिकवल्याशिवाय मी इथून नाही जाणार, तेव्हा त्याला शुद्धीवर येऊन दे, मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे. तर त्यानंतर मात्र आता इकडे जो शुभ आहे तर तो शुभ आलेला असतो, तो ईश्वरीबद्दल नम्रताला विचारतो. तेव्हा आता नम्रता म्हणते की अरे ईश्वरी आहे ना, तर ईश्वरीचं लग्न झालं. आता लहानपणीच्या छान काही गप्पा आता निघतात. आता आकाश इकडून नम्रताला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु नम्रता काही कॉल उचलत नसते. तिचा मोबाईल रूममध्ये असतो आणि ती शुभच्या रूममध्ये गप्पा करत बसलेली असते. आणि आता हा शुभम इतक्या दिवसातून आलेले आहेत म्हणून छान असे त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. आकाशला खूप राग येतो, आकाश खूप काही कॉल्स करतो. त्यानंतर नम्रता मात्र आपल्या रूममध्ये येते आणि मोबाईल बघते तर काय आकाशचे इतके मिस कॉल. आता हे बघून आता नम्रता म्हणते की आता मला कॉल करायला हवा आणि ती सगळं काही आपल्याबद्दल आता शुभमला सांगते. शुभम म्हणतो की चल, मला सुद्धा ईश्वरीला खूप दिवस झाले भेटलो नाही, तिला भेटायचं आहे. आता नम्रता इकडे घाईने येते तर बघते तर काय इतके कॉल. घाईने आकाशला फोन करते आणि आता ती शुभम आल्याचं सांगते. आता शुभमबद्दल ती सगळं काही आकाशला सांगते. तेव्हा आता आकाश म्हणतो की इतकी मग्न झाली होती का, असा कोणता हिचा मित्र आहे की ती त्यामध्ये ती मग्न झाली होती, काही झालं तरी मला त्याला भेटायला हवं. आणि आता आकाश म्हणतो की घाईने नम्रता तो हॉस्पिटलला आहे, राकेशचा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि ताईला सुद्धा आता डिलिव्हरी होण्यासाठी आतमध्ये दिलेला आहे. ताईची ही केव्हाही आता ही डिलिव्हरी होऊ शकते. आता हे ऐकल्यानंतर नम्रता घाईने हॉस्पिटलला येते आणि तिच्यासोबत मात्र आता शुभमसुद्धा आलेला असतो. आता शुभम म्हटल्यानंतर आता शुभम आणि आता नम्रता ह्या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात असतो. आता आकाश हे बघून त्याला तर राग येतो, तर घाईने नम्रताला म्हणतो की नम्रता, आणि आता नम्रताच्या काही लक्षात येत नाही, ते अगदी लहानपणीचे एक मित्र असल्यासारखं आता शुभमशी बोलत असते. परंतु आकाशला मात्र हे ठसतं आणि आकाश मात्र आता नम्रताकडे रागाने पाहत असतो. आता नम्रता हे ओळखते आणि नम्रता आता घाईने ईश्वरकडे येते. ईश्वरीला विचारत असते हा राकेश पुन्हा काहीतरी नाटकं करत असेल, त्याचा अपघात वगैरे झालेला नसेल. आणि आता वल्लरी जेव्हा नम्रताला पाहते तर तिला खूप राग येतो, ती लगेच रागाने बाजूला जाते. आणि आता मात्र रिया ही सुद्धा तेथून निघून गेलेली असते. परंतु आता रिया म्हणते की काही झालं तरी ह्या राकेशला नाही सोडणार, माझे दागिने घेतल्याशिवाय मी काही शांत नाही बसणार. आता याला धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, कारण याने आपल्याला फसवलं, मग आता याला शिक्षा व्हायलाच हवी असे रिया आता ठरवते. त्यानंतर मात्र आता इकडे आकाश हा नम्रताला म्हणतो की हे बघ, ते शुभमपासून लांब राहायचं. तेव्हा आता नम्रता म्हणते की आकाशजी तुम्ही असं का बोलतात, तुम्ही माझ्यावर संशय घेतात का, शुभम माझा एक लहानपणीचा चांगला मित्र आहे. त्यावरती आकाश म्हणतो की जरीही मित्र असला तरीसुद्धा आता फक्त म्हणजे बाजूला राहायचं आणि अलर्ट राहून मात्र आता सगळं काही आता करता येते. आता नम्रताला मात्र आकाशचं हे बोलणं वाईट वाटतं.
नम्रता विचार करते की नक्की आता हा आकाश काय विचारतो. त्यानंतर आता ईश्वरीला ती प्रश्न विचारत असते की राकेश काहीतरी फसवत असेल, तो नाटकं करत असेल, त्याचं काही झालेलं नसेल. आता ईश्वरीच्या लक्षात येते. ईश्वरी म्हणते की काही झालं तरी हा नाटकं करतो की काय हे आपल्याला शोधून काढायला हवे, आणि शोधून काढल्यानंतरच मात्र आता अंजली ताईसमोर आपण हे सत्य आणू शकतो. कारण आता अंजली ताई मात्र आता छान असे त्यांना गोंडस मुलगी झालेली आहे, आणि अंजलीने अर्णव आणि ईश्वरी या दोघांना त्या मुलीचं तोंडसुद्धा बघण्यासाठी चेतावणी दिलेली आहे. तोंडसुद्धा बघायचं नाही माझ्या होणाऱ्या झालेल्या बाळाचं. तेव्हा आता प्लॅन करून मात्र दोघंही आता अंजली ही झोपेमध्ये असते. डॉक्टरांचा वेश घेऊन लुक करून ते येतात. ईश्वरीने नर्सचा लुक घेतलेला आहे आणि आता दोघंही आता बाळाबरोबर छान असे गप्पा करतात. बाळ आता अगदी इतकं गोंडस आणि छान झालेलं आहे. ईश्वरीने अर्णव बाळाला बघून खूपच छान अगदी खुश होतात. आणि शेवटी अर्णवला मात्र आपल्या ह्या आलेल्या ह्या भाजीच्या येण्याने मात्र आता त्याच्या जीवनामध्ये एक असं अगदी सुख त्याला मिळालेलं आहे की आयुष्यभराचं सुख ईश्वरी मिस इंदोर तुझ्यामुळे मला मिळालं. कारण आज तू जो काही प्लॅन मला सांगितला की तरच मात्र आता आपण बाळाला भेटू शकलो, आणि त्याला घेण्याचं त्याच्या हसण्याचं जे काही आनंद मला मिळालेला आहे माझ्या जीवनामध्ये एक असा वेगळाच चमत्कार घडलेला आहे. म्हणून अर्णव खूप खुश होऊन ईश्वरीचे आभार मानतो आणि ईश्वरीला थँक्यू बोलतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे, रिया अंजलीला कसं सगळं काही सत्य सांगते आणि शेवटी सगळं काही सत्याचा उलगडा होऊन आता शुभम याच्या येण्याने नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये जे काही आता हे मतभेद झालेले आहे, तर ईश्वरी हे सगळं काही मिटून नम्रता आणि आकाश या दोघांना एकत्र परत कसं आणणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.